तुमच्या सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आता सकाळी उठले, मला तर काय वाटत नव्हतं आज सण ते आहे, कारण आज पुरणपोळी काय बनणार नव्हती, कारण ह्यांना कामाला जायचं होतं आणि एवढ्या सकाळी तरी मी कुठे काय बनवणार आहे. तसंही मला होत नाही लवकर लवकर करणं, त्यामुळे चपाती आणि भाजी केली. म्हटलं गोडला काय करावं, तर हे म्हटले मला लेट होते, त्यामुळे म्हटलं शेवयाचा भात, म्हणजे त्याच्यामध्ये तूप साखर दूध तरी टाकून खातील, त्यामुळे त्यांना ते बनवून दिलं. ते गेले की अंघोळ ते करून मस्त आज मी कूलरसमोरच बसली, कारण काम सगळं झालेलं होतं. पुरणपोळी बनवायची नव्हती, कारण हे उशिरा येणार होते, तर काय करायचं. पण असं झालं की हे 4 वाजता आले आणि ह्यांनी सांगितलंच नाही, डायरेक्ट घरीच आले ते. आता मी पित होती नारळ पाणी. म्हटलं एक नारळ तर पिलं होतं, पण त्याच्यातलं मला काय मलाई निघली नाही, तर त्यांना म्हटलं ते काढा, तोपर्यंत मी दुसरी पिते, त्यातलंही आपण खाऊया. त्याच्यानंतर ह्यांनी येताना कलिंगड आणलं होतं, तर म्हटलं कलिंगड पण खाऊन घेऊया, आता ते ठेवायचं तरी कशाला. त्यामुळे मस्त दुपारी दोघांनी पण कलिंगड ते खाल्लं. आणि आता अक्षय तृतीय म्हणजे कुठेतरी खरेदीला गेलं पाहिजे. सोनं खरेदी तर आम्ही 1-2 महिन्याखालीच केलं होतं. तर म्हटलं की घरातल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू लागणार आहेत, ज्या मला पण मुंबईला घेऊन जायच्या आहेत आणि काही इथेच ठेवायच्या आहेत, ते घेऊया असा विचार केला आणि तिथे गेलो. आम्हाला असं वाटलं होतं की तिथे बिलकुल गर्दी नसणार, पण आमच्यासारखे खूप लोक आहेत हे मला तिथं गेल्यावर कळलं. तर आम्हाला जे छोट्या मोठ्या वस्तू लागणार होत्या ते घेतल्या. मुळात तर इथे असं झालं होतं की आम्ही राशन भरतो, त्याच्यापेक्षा जास्त बिल ह्याचंच झालं होतं. आणि घेतले तर होते कपडेच, थोडंफार सामान घेतलं होतं, एवढं काही सामान नव्हतं, पण राशनपेक्षा जास्त बिल झालं. आणि ते जे पर्सेंटेजवर ऑफ दिलेले आहेत, त्यातलं एकही आम्ही गोष्ट घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला तरी काही ऑफ भेटलं नाही. नंतर मस्त पॉपकॉर्न ते घेतलं आणि असा आमचा दिवस संपला.